दहिसर वार्ड नंबर 3 में महेश थोराट द्वारा वरिष्ठ नागरिकों को छाता और स्कूली बच्चों को नोटबुक वितरण किया गया। मुंबई की दहिसर पूर्व वार्ड क्रमांक 3 में समाज कल्याण हॉल में महेश थोराट की तरफ से वरिष्ठ नागरिकों को छाता और स्कूली बच्चों को नोटबुक वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें सैकड़ों की वरिष्ठ नागरिक और स्कूली बच्चे उपस्थित थे। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में मुंबई कांग्रेस अध्यक्ष सांसद वर्षा गायकवाड़, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सहकारिता विभाग अध्यक्ष शुभांगी शेरेकर, महासचिव अनिल ठाकुर उपस्थित थे। साथ ही कार्यक्रम में पूर्व नगर सेविका शीतल महात्रे, प्रमोद लोकरे, चौथी प्रसाद गुप्ता, दीपाली कामले की विशेष उपस्थिति रही। कार्यक्रम के दौरान यूबीटी शिवसेना के पदाधिकारियों ने कांग्रेस स्कार्फ पहनाकर कांग्रेस में पक्ष प्रवेश कराया गया। उपस्थित सभी गणमान्यों का पुष्पगुच्छ देकर स्वागत किया गया। वरिष्ठ नागरिकों ने छाता और स्कूली बच्चों को नोटबुक पाकर महेश थोराट का विशेष आभार प्रकट किया। इस कार्यक्रम के आयोजन पर मुंबई कांग्रेस अध्यक्ष सांसद वर्षा गायकवाड़ ने महेश थोराट की जमकर तारीफ की। आज महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सहकार विभाग यांच्या वतीने आज आपण हा छत्री वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। वार्ड क्रमांक 3 मधील सर्व रहिवाशांनी इथे भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय वर्षाताई गायकवाड, खासदार व तसेच मुंबई अध्यक्षा या उपस्थित होत्या। तसेच आमच्या सहकार विभागाचे अध्यक्ष माननीय शुभांगीताई शेरेकर या सुद्धा उपस्थित होत्या। त्याचबरोबर आमचे सरचिटणीस अनिल ठाकूर साहेब तसेच या वॉर्डातील उत्तर मुंबईमधील खूप पदाधिकारी इथे उपस्थित होते, वॉर्ड मधील पदाधिकारी उपस्थित होते। त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अति भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तुम्हाला माहितच असेल की आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या नामनिर्मिती सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने सर्व निवडणुकीचे बिगुल वाचलेला आहे। त्यानुसार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने कामकाज करण्याची तयारी करत आहे। त्याच अनुषंगाने आज आपण दरवर्षीप्रमाणे छत्री वाटप तसेच मोफत वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे व असाच समाजसेवेचा वसा आम्ही व आमच्या कार्यकर्त्यांनी दरवर्षी जसा साजरा करतो त्याचप्रमाणे याही वर्षी साजरा केलेला व यापुढे लोकांच्या सेवेसाठी जसे आम्ही सदैव उभे असतो, रात्र असो दिवस आम्ही लोकांच्या सेवेसाठी आहोत। जसा की मॅडम समोर एक प्रश्न जनकल्याण संस्थेचा जो प्रश्न उपस्थित केला होता कार्यकर्त्यांनी, तो प्रश्न इथे खूप मोठा प्रश्न आहे। लोकांना 4 वर्षापासून भाडा मिळालेला नाहीये, तसेच लोकांना घर सुद्धा मिळालेलं नाही। जे पात्र आहेत त्यांना घर नाही, पण अपात्र लोकांना तिथे घर दिलेली। लोकांच्या वाटोवरतीमध्ये जसं पाण्याचा प्रश्न आहे तसेच फॉरेस्टचा प्रश्न पेक्षीपाड्यामध्ये मोठ्या प्रमाणे आमच्याकडे जनकल्याणमध्ये शांतीनगर हा एक विभाग आहे, त्या ठिकाणी रहिवाशांमध्ये बेसारीचा मोठा प्रश्न आहे। त्यानुसार आम्ही तो प्रश्न घेऊन सहकार करणारी आम्ही दाद मागत आहोत। महाराष्ट्र के नांदेड़ में एक युवक के दोनों हाथ भले ही चले गए पर हौसला नहीं हारा। पैरों से लिखकर वैभव ने पढ़ाई कर पास की एमपीएससी परीक्षा और बने राजस्व सहायक। अगर हौसला बुलंद हो तो कोई भी मुश्किल आपको रोक नहीं सकती। ये साबित करने वाला नांदेड़ का वैभव पईतवार सिर्फ एक सफल उम्मीदवार नहीं बल्कि हजारों युवाओं के लिए एक जीती जागती प्रेरणा बनकर सामने आया है। सिडको परिसर के गुरुवार बाजार इलाके में 3 के मकान में माँ भाई परिवार में रहते हैं। वैभव की मां मूल मजदूरी कर अपने बच्चों को शिक्षा प्रदान की। वैभव के साथ एक हादसा हुआ था जब वो 10वीं कक्षा में था। 2008 में पतंग उड़ाते समय बिजली के तार की चपेट में आने से उसके दोनों हाथ हमेशा के लिए बेकार हो गए थे। एक पल में जिंदगी की तस्वीर बदल गई, लेकिन उसके जज्बे के आगे ये दर्द फीका पड़ गया। हाथ तो चले गए पर वैभव ने अपनी उम्मीद नहीं खोई। उसने हिम्मत नहीं हारी और पैरों से लिखना सीखा, कड़ी मेहनत से पढ़ाई की और आखिरकार आज एमपीएससी परीक्षा में सफलता हासिल की है। जब वो मुंबई में राजस्व सहायक के रूप में अपनी सेवाएं देने और अपना सपना पूरा करने जा रहा है। वैभव के सफर की चर्चा पूरे नांदेड़ में हो रही है। उसकी ये जीत सिर्फ उसकी अपनी नहीं है बल्कि उन सभी लोगों के लिए एक मिसाल है जो जिंदगी में मुश्किलों से लड़ रहे हैं। वैभव पईतवार की कहानी हमें सिखाती है कि शरीर की कमी नहीं बल्कि हमारी इच्छा शक्ति तय करती है कि हम कितना आगे बढ़ सकते हैं। वैभव जब 10वीं में था तब उनके पिताजी का देहांत हो चुका था। वैभव का परिवार एक टीन के मकान में रहते हैं और वैभव के अपने परिवार को रोजमर्रा का काम करके गुजारा कर बच्चों को पढ़ाया। इस कठिनाइयों से वैभव ने हिम्मत नहीं हारी
चलते गया और वह आगे बढ़ता गया। वैभव की जिद क्लास 1 अधिकारी बनने की है। कहते हैं हुनर किसी का मोहताज नहीं होता, ऐसा ही कर दिखाया वैभव ने। वैभव की इस जीत से जिले में वैभव की सराहना हो रही है। शिवकुमार पैकर आहे. 2008 मध्ये मला शॉक लागला होता आणि दोन्ही हात निकामी झाले होते. त्यानंतर माझा 3 वर्षासाठी प्रवास थांबला होता. त्या प्रवासामध्ये मला लिहिण्यापासून खाण्यापर्यंत बऱ्याच गोष्टीचा त्रास होत होता. त्याच्यावर काम केलं आणि मात देखील केली आणि प्रॅक्टिस चालू केली. त्याच्यात सक्सेस झालो. 2012 मध्ये मी 10वीची एबी एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर मला बऱ्याच अडचणी येत होत्या की जॉब संदर्भात पण होत्या. जॉब बाहेर करायचो मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि घरातला भरपूर सपोर्ट होता आम्हाला. 2 छोटे भाऊ वगैरे आणि मोठे बहिणीचा सगळ्यांचा सपोर्ट होता. त्यानंतर मी माझं 12वीचं आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण वसंतराव या कॉलेजमध्ये केलं आणि माझं मास्टरचं शिक्षण मी विद्यापीठात केलं. तिथं देखील माझं 2021मध्ये मास्टर्स शिक्षण पूर्ण सेटलेट झालं 21मध्ये माझं. आणि कोविडच्या काळामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी इंटरव्ह्यू पण प्लॅन केले होते पण डिसेबल असल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या. मग मी MPSCकडे वळण्यासाठी पुढचा प्रवास सुरू केला. आणि जळगाव येथील म्हणजे यशवंत महादेव सरांनी मला मार्गदर्शन केलं आणि कुलकर्णी सरांनी मार्गदर्शन केलं. त्यामुळे कदाचित मी आज या 2023ची गट परीक्षा पास होऊ शकलो आणि मी पुढील तासांच्या तयारीसाठी परिपूर्ण प्रयत्न करतो. 2010 सांगितलं आता समोरचं ध्येय काय ते सांगितलं. आता कसं वाटलं म्हणजे दोन्ही हात निकाल झाले होते? सुरुवातीला खचून गेलो होतो. म्हणजे प्रवास खूप खडतर होता. म्हणजे असं वाटायचं की कधी काही होऊ शकत नाही. आणि फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला त्या गोष्टीतून बाहेर पडण्यास मला भाग पडला. समोरच्या पिढीला काय संदेश देतो? चांगली मैत्री बनवणं युवा पिढीच्या बाबतीत देऊ शकतो. कारण मित्रांनी जास्तीत जास्त प्रमाणात सपोर्ट केले मला. त्या क्षेत्रामध्ये पास होण्यात त्यांचाही मोलाचा वाटा आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले मुलांशी माझा संबंध होता आणि विद्यार्थी पण त्या जिल्ह्यातले वेगवेगळे होते. माझ्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पण त्यांच्याकडून शिकायला भेटल्या. पनवेल रेलवे स्टेशन पर 3.5 किलो ड्रग्स जब्त, एनसीबी की बड़ी कार्रवाई। नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो द्वारा आज सुबह पनवेल रेलवे स्टेशन पर की गई एक बड़ी कार्रवाई में 3.5 किलो ड्रग्स जब्त की गई। प्रारंभिक जानकारी के अनुसार इन ड्रग्स का बाजार मूल्य 35 करोड़ रुपए से ज्यादा आंका गया है। जिस महिला को हिरासत में लिया है उस पर पहले से ड्रग्स का मामला दर्ज है। ट्रेन में उसका पीछा करते हुए उस पर पनवेल रेलवे स्टेशन पर कार्रवाई की, ऐसी जानकारी रेल पुलिस बल के उपायुक्त द्वारा दी गई है। अब अगली छानबीन शुरू है। ये कार्रवाई गोपनीय सूचना के आधार पर की गई। सूत्रों ने बताया कि ये ड्रग्स मंगला एक्सप्रेस में यात्रा कर रहे एक यात्री से जब्त की गई ड्रग्स को आगे की जांच के लिए रेलवे सुरक्षा बल को सौंप दिया गया है। इसके पीछे कौन सा गिरोह है, किस गिरोह से जुड़ा है और क्या इसकी गिरफ्तारी हुई है, इस बारे में अभी तक आधिकारिक जानकारी नहीं मिली है। हालांकि एनसीबी और रेलवे पुलिस संयुक्त रूप से जांच कर रही है और उम्मीद है कि ड्रग्स सप्लाई नेटवर्क का पर्दाफाश होगा। आपल्याकडे मंगला एक्सप्रेसनं दिल्ली फरीदाबादपासून पनवेलपर्यंत असं तिकीट असणारी एक नायजेरियन महिला तपास करत होती आणि ह्याच्यामध्ये NCB बेंगलोरची जी टीम आहे सदरची टीम त्यांच्याकडे ऑलरेडी गुन्हा रजिस्टर आहे. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यांना जे काही टिप मिळाली होती त्याच्या अनुषंगाने ते या महिलेचा पाठलाग करत होते. इथं आल्यानंतर त्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतलेलं आहे NCB बेंगलोरनं आणि तिच्याकडून काही ड्रग्ज त्यांनी जप्त केले आणि त्या अनुषंगाने आता त्याची संपूर्ण कारवाई ते आपल्या RPMच्या इथे पोलीस स्टेशनमध्ये थांबून करत आहेत आणि याच्यानंतर माननीय कोर्ट जे आहे त्यांच्याकडे जाऊन ते त्या संदर्भामध्ये महिलेच्या कस्टडी संदर्भामध्ये आदेश घेतील आणि त्यांची कारवाई ते इथून पुढे कंटिन्यू होईल. नाही त्याच्या अजून आपल्याला त्या संपूर्ण प्रोसिजर सुरू आहे त्याच्यामुळे डिटेल्स तसे देता येणार. नायजेरियन महिला आहे इतपत आपल्याला कळून आलेलं आहे. बाकी त्याचं पासपोर्ट व्हिसा संदर्भात आणखी डिटेल्स ते NCB त्याच्याबाबत तपास करेल.